व महापुरुषांनी या देशाला स्वातंत्र्य मिळावं व हा देश इंग्रजांपासून मुक्त होऊन या इथल्या बहुजन कष्टकरी लोकांचं स्वराज्य निर्माण व्हावं, प्रजासत्ताक निर्माण व्हावं, त्यासाठी त्याग दिलं, बलिदान दिलं. त्या सर्व महापुरुषांना त्रिवार वंदन करून मी माझ्या छोट्याशा भाषणाला सुरुवात करतो. सन्माननीय व्यासपीठ व माझ्या समोर बसलेला सर्व मित्र आणि मैत्रिणी, खऱ्या अर्थानं आपण म्हणत असतो की माणूस हा सोन्यासारखा असावा, पण मला वाटतं माणूस हा सोन्यासारखा नसून तर माणूस हा परिसासारखा असावा. आज आपल्या शाळेतील वाघमारे मॅडम आणि आजगरे सरांकडे पाहून मला खऱ्या अर्थानं या ठिकाणी परिस कसा असावा तर या दोन शिक्षकासारखा असावा असं मला या ठिकाणी वाटतं. कारण विद्यार्थी या ठिकाणी भाषण करत होते, त्यामध्ये या देशामध्ये जी काही समस्या आहेत, मग ती व्यसनमुक्ती असेल, जलव्यवस्थापनाचा समस्या असेल, शेतीविषयी समस्या असतील, तर प्रत्येक समस्या या विद्यार्थ्यांच्या भाषणामधून त्यांनी त्या विषयाला कुठेतरी हात घालण्याचं काम या शिक्षकांनी केलेलं आहे. आणि आज मला या ठिकाणी वेळ भरपूर झालेला आहे, पण मला बोलण्याचं मोह आवरला नाही, कारण या ठिकाणी सर्व विषयाला हात घालण्यात आलेला आहे. पण आज जो विषय आहे प्रजासत्ताक दिन, तो काय आहे याच्याविषयी कुठं थोडंफार म्हणजे व्यक्त झालेलं नाही, तरी मला तो व्यक्त होण्यासाठी मला या ठिकाणी असं वाटलं आहे. प्रजासत्ताक दिन म्हणजे काय आहे? फक्त संविधान एक पुस्तक आहे का, फक्त झेंडावंदन करणं हा आहे? तर मला वाटतं खऱ्या अर्थानं हे नसून तर इथली जो काही बलाढ्य राज्य व्यवस्था असेल, कुठलाही सरकार असेल, त्या सरकाराच्या विरोधामध्ये बोलण्याची ताकद जी देते ते म्हणजे प्रजासत्ताक आहे असं मला या ठिकाणी वाटतं. आज प्रजासत्ताक दिन खऱ्या अर्थानं जर साजरा करायचा असेल तर मला वाटतं लोकांसाठी चालवलेला हा राज्य आहे. तर या राज्यामध्ये गेल्या 77 वर्षापासून आपण प्रजासत्ताक दिन साजरा करत असतो. तर या देशाची परिस्थिती जर आपण पाहिलं तर मला वाटतं खऱ्या अर्थानं आपण प्रजासत्ताक आहोत का याची कुठेतरी मला शंका वाटते. कारण या देशामध्ये जर एखादा अन्यायाविरुद्ध बोलण्याचं काम करत असेल तर त्याला कुठेतरी दाबण्याचं काम या ठिकाणी होत आहे. याच्या विरुद्ध आपल्याला कशा पद्धतीने काम करता आलं पाहिजे ते इथल्या विद्यार्थ्यांना असेल, इथल्या तरुणांना असेल, नागरिकांना आपल्याला सांगावं लागणार आहे. म्हणून भारतामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये काय होतंय हे आपण कधीही बदलू शकत नाही किंवा ते आपल्या हातात नाही. पण मला वाटतं की आपलं गाव हे आपल्या हातात आहे, गावातला माणूस हा आपल्या एकमेकाचा जिव्हाळा कुठेतरी निर्माण झालेला आहे. तर त्या याच्या प्रत्येकाच्या माणसाच्या सहकार्यानं आपला गाव कुठेतरी फक्त निवडणुकीपुरता प्रजासत्ताक न होता खऱ्या अर्थानं आपला गाव प्रजासत्ताक आणि विकासात्मक झाला पाहिजे असं मला या ठिकाणी वाटतं. त्यासोबतच गावातील विद्यार्थी त्या ठिकाणी चांगलं भाषण करत आहेत आणि मॅडम असतील, सर असतील, खूप चांगल्या पद्धतीने त्यांच्याकडून करून घेत आहेत. याच्यामध्ये येणाऱ्या काळामध्ये स्कॉलरशिप असेल, नवोदय विषय असेल, याच्याबद्दल आम्ही या शाळेचे माजी विद्यार्थी आहोत. आम्हाला जे काही जमते करण्यासाठी आम्हाला योगदान देण्याची संधी द्यावी आणि नवोदय आणि स्कॉलरशिपची तयारी करण्यामध्ये आम्ही कुठेतरी भाग देण्याचा प्रयत्न करू. त्यानंतर आज प्रजासत्ताक दिन आहे आणि आपल्या म्हणजे प्रजासत्ताक हे जेव्हा आपण लोकांचं राज्य म्हणतो, जर या ठिकाणी जिल्हा परिषद शाळा असतील, सरकारी दवाखाने असतील, हे जर जिवंत असेल तर खऱ्या अर्थानं आपण लोकशाहीमध्ये राहिल्यासारखं असं मला वाटतं. म्हणून आपल्या गावातील जे काही लोक आहेत ते आपल्या मुलांना जिल्हा परिषद शाळेमध्ये टाकून इंग्लिश मीडियम मध्ये न टाकता आपल्या शाळेमध्येच टाकलं पाहिजे. एवढं बोलून मी माझं भाषण संपवतो. धन्यवाद.